ऐन दुपारची वेळ उन्हं चढलेली वाड्यात. अशा वेळी सामसूम बाळाराव पाटील शेतावर गेलेले. उसाची कापणी चालली होती. सगळीकडे माणसं तिकडंच होती. सारजा एकटीच वाड्यात होती. सोबतीला 3 महिन्याचं बाळ होतं. वाड्यात कुणी नव्हतं म्हणूनच सारजाने बकुळाला पाठवून गजराला बोलावणं धाडलं होतं. सारजा चांगुलवाडीच्या बागायतदाराची एकुलती एक लेक. शिकलेली सवरलेली. कॉलेजच्या दारात असतानाच बाळाराव पाटील तिला पाहायला आले. अन सुंदर सारजा बाळारावच्या मानची राणी झाली. पुढच्या 2च महिन्यात पाखरासारखी स्वेर सारजा पिंजऱ्यातलं पाखरू बनली. लग्न होऊन वाड्यावर आली तेव्हा सगळ्यांनी तिचं कौतुक केलं होतं. तिच्या रूपागुणावरून मीठ मोहऱ्या उतरल्या होत्या. पण आत्याबाईने दिलेला सल्ला अजूनही तिला जसाच्या तसा आठवत होता. नवऱ्याला मुठीत ठेव. एकदा जनावर बाहेर तोंड घालायला सोकलं म्हणजे घरचं अन्न त्याला गोड लागत नाही. घरच्या अन्नापरीस बाहेरचं शेणच त्याला आवडू लागतं. आणि बाईच्या जातीला आपल्या नवऱ्याविषयी लई जपून वागावं लागतं. त्याच्या खाणाखुणावरून आणि वागणुकीवरून त्याच्या मनात काय हाय ते लगेच वळखावा लागतं. तो जपून राहा. सारजाला वाटलं, जाऊ दे, सगळेच पुरुष असे असतात. नाही तरी एकटी बाई माणूस गळ्याला सावरून धुरायला असमर्थच असते. तिने प्रथम बाळारावकडे दुर्लक्ष केलं. अन एक दिवशी तिला बाळारावच्या रखेलची नाव कळालं तेव्हा तिच्या सगळ्या अंगाचा भडका उडाला होता. त्या बाईला तिने बऱ्याचदा पाहिलं होतं. असं रूप ती पहिल्यांदाच पाहत होती. तिला पाहिलं तेव्हा सारजाला तिचा हेवा वाटला. आपला नवराच काय, पण कुणाही पुरुषानं पागल बनावी अशी ती होती. लाखात एक. पण गावच्या भल्यासाठी पाहिलं तर बाळारावला हे शोभत नव्हतं. तो पाटील होता. त्यानं असं वागू नये हे सारजा सकट समद्यांनाच वाटत होतं. गावाच्या दृष्टीने बाळाराव जे करीत होता ते चांगलं नव्हतं. बाळारावची रखेली गजरा जातीनं महार होती. एका महारणीशी संबंध ठेवणं गावाला आवडलं नाही. पण सारे गप्प होते. सारजाला गजराची भेट घ्यायची होती. पण भेट होत नव्हती. प्रयत्न करूनही सारजा तिची भेट घेऊ शकली नाही. आणि आज सगळा वाडा शांत असताना तिने गजराला निरोप धाडला होता. वाड्याची एक एक पायरी चढताना गजराच्या छातीचं ठोकं जोराने पडत होते. क्षणाक्षणाला इथूनच मागं जावं असं तिला वाटत होतं. पण मन घेत नव्हतं. कारण निरोप पाटलीणबाईचा होता ना. गजराला पाहताच सारजानं तिला आत घेतलं. दाराजवळ बसवलं. लय उन्हाचं बोलावलं व. तुझ्याकडं जरा काम होतं. कंचं? सांगते, बस जरा, मी बाळाला पाळण्यात ठेवून येते. सारजा आत गेली. बाळाला ठेवून परत बाहेर आली. गजरा, तू किती वर्ष इथं आहेस? का व? नाही, फक्त किती वर्षापासून आहेस ते सांग. माया जन्मच इथला हाय बाईसाहेब. लगीन होऊन किती वर्ष झाले. आमचं कसलं लगीन व्हायला. पण तुम्ही असं काय विचारावं?
तुझं लग्न झालं नाही म्हणतेस का? तुझं लग्न झालं नाही म्हणतेस, नाही का? सारजा एकदम गारच पडली. ती भरलेल्या अंगाच्या गजराकडं पाहतच राहिली. गजराचं लग्न झालं नव्हतं. मग लग्न झालं नाही म्हणतेस, मग तुला एक पोर कशी? आता हे काय विचारणं झालं? तुला झालेली पहिली पोर कोणाची? तुमच्याच रक्ताची हाय बघा. शपथ व सांगते. सर्जा नुसतीच पाहत राहिली. आश्वासनाने म्हणजे बाळारावची झेप फार पूर्वीपासूनची होती. मग अजूनपर्यंत आपल्याला कसं काहीच कळलं नाही? निदान कानावर तरी यायला हवं होतं. हे ह्यांच्या धाकाने सगळे गप्प होते. गजरा, तू केलं हे चांगलं केलं नाहीस. ह्यांना नादाला लावून तू काय मिळवलंस? म्या कोण व नादाला लावणारी? त्यांनीच मला लावलं नादाला. आम्ही का उकिरड्यावरची माणसं, कोण्या बी यावं अन हाकून न्यावं. अन त्यात मधी तुमचे ह्यो पाटील. आता त्यासनी कसं नाही म्हणायचं व? लय वाईट वाटतं बघा. त्यांना नाही म्हणावा, पण गावात राहायचं होतं ना. तिच्या बोलण्याने सारजाला कोंडल्यागत झालं. तेव्हाच बाहेर पावलं वाजली. दणकट पावलांचा आवाज कानावर येऊ लागला. सारजा घाईनं उठली अन दारात आली. तिला पायऱ्या चढून येणारे बाळाराव दिसले. दणकट अंगाचे. त्यांना असं अवचित पाहून सारजा गडबडली. बाळाराव आत आले अन गजराला इथं पाहून क्षणभर गोंधळलेच. त्यांनी सारजाकडं पाहिलं. सारजा मान खाली घालून उभी होती. गजरा, तू इथं कशी? बाईसाहेबांना बोलावलं म्हणून आले. बाळारावांनी परत सारजाकडं पाहिलं. मग गजराकडं वळून म्हणाले, जा तू. गजरा गेल्यावर बाळासाहेब तिला म्हणाले, काय काम होतं तिच्याकडे? सहज बोलावली होती. इथं वाड्यात? म्हणून काय झालं? त्या गजराची इथपर्यंत मजल? हो, त्यांना गळ्यात घेतलेलं चालतं अन घरात यायला मात्र बंदी? चूप, परत असं बोललाच नाही सांगून ठेवतो. अन परत ती इथं येता कामा नये. ती बसली तिथं सारवून घे. ती जागा हा वाडा आहे. आणि बाळाराव दणादण पावलं टाकीत आत गेले. चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.